तुमच्या खिशात फक्त ₹500 आहेत आणि तुम्ही विचार करत आहात, मी शेअर मार्केटमध्ये सुरुवात करू शकतो का? काही लोकं म्हणतात, शेअर मार्केट हे फक्त श्रीमंतीसाठी आहे. तर काही जण म्हणतात, आज ₹500 लावा, उद्या ₹5000 होतील. मित्रांनो, असं तुम्ही बऱ्याच जागी ऐकलं असेल. पण यापैकी खरं काय आहे? हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगणार आहे. खोटं आश्वासन देणार नाही. फक्त सत्य जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर चला एक काल्पनिक गोष्टीचा विचार करूया. मित्रांनो, हे समोर जे तुम्ही पाहत आहात, हे बिटकॉइनचा चार्ट आहे. ज्यामध्ये यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500 मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ट्रेड करू शकता. ते पण आपण समोर पाहणारच आहोत पुढील काही व्हिडिओजमध्ये. तर चला एक कल्पना करूया, की तुम्हाला आता सध्या नोकरी लागली आहे. पगार काय फार मोठा नाही. महिन्याच्या शेवटी फक्त ₹500 शिल्लक राहतात. तुम्ही YouTubeवर व्हिडिओ पाहता. कोणी म्हणतं एका महिन्यात पैसे दुप्पट करा. कोणी म्हणतं हे शेअर घ्या, हे नक्कीच वरी जाणार आहे. तुम्ही गोंधळता आणि तुम्ही विचार करता, मी कोणावर विश्वास ठेवू? याच ठिकाणी अनेक जण चूक करतात. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो. ₹500 मध्ये शेअर मार्केट सुरू करणं शक्य आहे. पण ₹500 मध्ये श्रीमंत होणं शक्य नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा एक असा प्रवास आहे, जिथे तुम्ही शिकता, अनुभव मिळवता आणि हळू-हळू संपत्ती निर्माण करता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक डीमॅट ट्रेडिंग अकाउंट असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नॉलेज असणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर सुरुवातीला मोठा नफा कमवण्यापेक्षा मोठं नुकसान टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. सुरुवातीला मोठा नफा कमवण्यापेक्षा मोठं नुकसान टाळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे महिन्याला ₹500 उरत असतील, तर त्यासाठी तुम्ही आधी शिकायला सुरुवात करा. चांगल्या कंपन्यांचा अभ्यास करा. जोखीम समजून घ्या. एका व्हिडिओवर किंवा टिपवर विश्वास ठेवू नका. लहान रकमेने सुरुवात करणे ही कमजोरी नाही, तर शहाणपणाची सुरुवात आहे. असं ही गोष्ट गाठ बांधून ठेवा मित्रांनो. जिंदगीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. लहान रकमेने सुरुवात करणे ही काही कमजोरी नाही, तर ती शहाणपणाची सुरुवात आहे. कारण आजकाल तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये खूप लोकं लॉस करत आहेत. जवळपास 90% 95% लोकं हे नुकसान करत आहेत. आपण बघू शकतो रोज आपल्याला बातम्या येतात. याच्यासोबत स्कॅम झाला, त्याच्यासोबत स्कॅम झाला आणि असं कोणाला फसविलं. ह्या गोष्टी कंटिन्यू आपण आपल्या समाजामध्ये बघत असतो. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लहान रकमेने सुरुवात करणं ही खरंच कमजोरी नाही, तर ती एक शहाणपणाची सुरुवात आहे, असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे ₹500 असतील, उरत असतील महिन्याला, तर तुमच्याकडे शेअर मार्केटमध्ये खूप सारे पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्ही वाढवू शकता तुमचे पैसे. हळू गतीनं तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता आणि खरंच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. कसं? तर त्याच्यासाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे वेळ. शिकण्यासाठी पण आणि इन्व्हेस्ट केल्यावर ते पैसे वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी जर एक एक्झाम्पल घेऊया. जर तुमच्याकडे ₹500 असतील, जे महिन्याला जर ₹500 उरत असतील, तर त्यामध्ये तुम्ही एस-आय-पी एस-आय-पी बघू शकता. एस-आय-पी काय असते आणि कसं काम करते किंवा स्टॉक एस-आय-पी हा नवीन पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता स्टॉक्समध्ये तुम्ही एस-आय-पी करून कसं तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता किंवा जास्त रिटर्न्स भेटू शकतील, अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर मित्रांनो, हा आजचा महत्त्वाचा संदेश असा आहे, की शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी मोठी पैशाची नाही, तर योग्य ज्ञान, संयम आणि शिस्तीची गरज आहे. जर तुम्हाला अशाच मराठीत भाषेत, सोप्या भाषेत फायनान्स, इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगबद्दल शिकायचं असेल, तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच रोज-रोज नवीन-नवीन चॅप्टर बघणार आहोत आणि रोज नवीन काहीतरी शिकणार आहोत. तुम्हाला अजून काय कोणत्या विषयाबद्दल जाणून घेण्याची आवड आहे, नक्कीच